हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज मैं एक शुक्रवार पेट तिलक रोड में एक रेस्टोरेंट है, वेज रेस्टोरेंट, जहाँ पे प्योर महाराष्ट्रियन थाली मिलता है। वहाँ पे हम आए हैं, तो चलिए चलते हैं और वहाँ का रिव्यू मैं आपको देता हूँ, क्या क्या मेन्यू में है, क्या है। रेस्टोरेंट के मालिक के साथ भी हम बात करेंगे और किचन का कैसे हाइजीन है, ये सारे चीज़ हम आपके साथ शेयर करेंगे। तो बने रहिए और ये मेरे चैनल पे। ये होटल हीराबाग बिजनेस सेंटर दत्तवाड़ी शुक्रवार पेट में है। इसका एड्रेस गूगल लोकेशन मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में आपके लिए दे दूंगा। इस होटल का खास बात यह है कि श्री गजानन महाराज का एक छोटा सा मंदिर होटल के अंदर स्थापित है, तो इसलिए आपको आपका जूता चप्पल बाहर छोड़ के होटल के अंदर जाना पड़ेगा। वीकेंड होने के कारण होटल में काफ़ी भीड़ था। हमें कम से कम 1 घंटे के ऊपर वेटिंग करना पड़ा, उसके बाद हमें टेबल मिला। नमस्कार। आपण प्रसादाला हे जे रेस्टॉरंट चालू केलं ते 25 मेला ठाणे येथून स्टार्ट केलं आणि मला वाटतं त्याच्या अगोदरही 2 वर्ष झाली कन्सेप्ट आमच्याकडे रेडी होता, परंतु एक योग्य जागा कुठे मिळत नव्हती। परंतु आम्हाला प्रॉपर मठाच्या गजानन मठाच्या बाजूलाच ठाणे येथे राम मारुती रोडला पहिली जागा भेटली आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे 25 मे पासून जे लोकांचा प्रतिसाद आम्हाला भेटला तो हा केवळ महाराजांचे भक्त आणि हे आपल्या संकल्पनेमुळे। आपली संकल्पनाच मुळात अशी आहे की आपण चपला बूट हे सगळं आपण बाहेर काढतो आणि नंतर आतमध्ये जेवायला। आणि मला वाटतं आपण आपल्या घरातही तेच करतो की जेवताना आपण आपले सगळे शूज चप्पल बाहेर काढून जेवतो, त्यामुळे जो सात्विकपणा येतो की आणि आतमध्ये जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करता, मी म्हणेन मंदिरच हे रेस्टॉरंटमध्ये जेव्हा प्रवेश करतो आपण तेव्हा तुम्हाला इथे भक्तिमय संगीताचा कार्यक्रम किंवा एक सॉन्ग आपल्याला ऐकायला येतो। आणि इथलं जे तुमचं थाळी सिस्टम आमचं जे आहे त्याच्यामध्ये 7 प्रॉपर भाज्या आहेत, 3 चटण्या आहेत, 3 स्वीट आहेत, चपाती पुरी भाकरी, महाराजांचं जे आवडतं पिठलं ठेचा आणि भाकरी आहे हे सुद्धा आपल्या थाळीमध्ये असतो। आम्ही सर्वात पहिले जो आपलं जेव्हा जेवण बनवतोय तेव्हा आम्ही हा नैवेद्य महाराजांना ठेवतोय आणि नैवेद्य ठेवल्यानंतर मग आपण सर्वांना तो सर्व करतो त्या ताटामध्ये। आणि मला वाटतं लोकांनी ते एवढं आवडलेलं आहे। मुळात माझा किंवा आमचा जो विचार होता की मराठी पारंपरिक पदार्थ हे कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत। जिथे आपण म्हणतो की विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या प्रांतातल्या पदार्थ हे आम्ही यामध्ये सर्व करतोय। आणि मला तुमच्या माध्यमातून सुद्धा सांगायला आवडेल की आपण प्रत्येकाने एकदा इकडे येऊन अवश्य भेट द्या, या सात्विक थाळीचा आपण आस्वाद घ्या आणि आम्हाला आपण सपोर्ट करा किंवा आपला रिव्ह्यू आम्हाला द्या की आपल्याला जेवण कसं वाटलं। एवढंच मी या ठिकाणी सांगेल। धन्यवाद, थँक्यू। आजची स्पेशलिटी काय आहे?
बघ आमच्याकडे गुरुवार, शनिवार आणि रविवारी पुरणपोळी स्पेशल असते, बाकी दिवशी रेग्युलर थाळी असते. जसं मी म्हटलं की 7 भाजी, 3 चटणी, 3 स्वीट, चपाती, पुरी, भाकरी असं रेग्युलर असतं. आणि शनिवार, रविवार आणि गुरुवारी पुरणपोळी असते, ज्यामध्ये कटाची आमटी, पुरणपोळी, आपला जो गोड हे असतोय, दूध असतंय हे यामध्ये थाळीमध्ये असतं. त्याचबरोबर दालबाटी असते, कोथिंबीर वडी असते, असे वेगवेगळे पदार्थ हे स्पेशल दिवशी आम्ही बनवतो या थाळीमध्ये. आत्ताच एक 8 दिवस झाले, मागच्या गुरुवारी पुणे इथे ओपनिंग केली आणि पुणेकरांचा खूप आपल्याला एक हे होतं की आपण पुण्यामध्ये चालू करा. आणि त्याच हेतूने आम्ही पुणे इथे स्वारगेट म्हणजे अगदी तुम्ही हिराबागला जर आलेत, हिराबाग चौकमध्ये तिथून SBC बिल्डिंग आहे, SBC बिल्डिंगमध्ये आपलं हे प्रसादालय आपण सुरू केलेलं आहे. तेव्हा आपण पुणे इथे सुद्धा एकदा आवश्यक सर्वांनी भेट द्या आणि जेवणाचा आस्वाद घ्या. धन्यवाद दादा. थँक्यू. खूप सुंदर आणि भक्तिमय वातावरण हॉटेलमध्ये आल्यानंतर वाटतंय. खूप छान सुंदर सात्विक असं जेवण आहे. एकदा जेवण केल्यानंतर परत निश्चित तो माणूस येणार याची गॅरंटी आहे. थँक्यू. धन्यवाद. दिनांक 14 जानेवारी 2024 भोगीचा दिवस, तिथं गजानन महाराजांचा प्रसाद आम्हाला खायला मिळतोय. अशा ह्या सुंदर अशा क्षणी मी पसायदान आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो की साक्षात महाराजांच्या ठिकाणी आज आम्हाला प्रसादाचं ग्रहण करायला मिळत आहे. मी सर्व पुणेकर, सर्व महाराष्ट्रीयनकर आणि सर्व भारतीयकर आणि परदेशीकर यांना इथे आमंत्रित करतो, इथे यावं आणि महाराजांचा प्रसादाचा आस्वाद घ्यावा. जय श्रीराम. खाने में हमें जो जो आइटम मिला उसके बारे में विवरण आपको दे देता हूँ. पापड़, आलू पकौड़ा, पुरणपोळी, पूड़ी, पिठलं, श्रीखंड, कटाची आमटी, वाटाण्याची उसळ, मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, फोडणीची वरण, कढी, दूध, मीठा, शेंगदाणा चटनी, उकरीची मोदक, राईस या मुगाची खिचडी भी आप ले सकते हो. जेवण छान आहे, तेलकट नाही आहे, आंबट पण नाही आहे आणि सगळ्या डिशना चव आहे. धन्यवाद. खिचड़ी बहुत अच्छा है, बाकी सब्जी, मोदक, स्वीट्स में श्रीखंड सभी बहुत ही अच्छा है. मस्ट विजिट रेस्टोरेंट. आई विल रिकमेंड दिस. हॅलो, मी धनश्री शरद कुलकर्णी, राहणार कोथरूडला आहे. व्हॉट्सॲपवर प्रसादालयाची जाहिरात पाहिली आणि मी आणि माझं कुटुंबीय आज आम्ही इथेच प्रसादालयामध्ये जेवण करायला आलो. पण जेवण म्हणताना नाही, पण प्रत्यक्ष महाराजांचा प्रसादच आहे. प्रत्येक पदार्थाची चव छान आहे आणि आलेला माणूस खरंच तृप्त होऊन जाईल. तर ज्यांनी हे सुरू केलं त्यांना खूप धन्यवाद. शब्दच कमी पडतील इतकं सुंदर आहे. मी जर्मनी. मला इथली हॉस्पिटॅलिटी खूप आवडली. म्हणजे व्हरायटी पण खूप आहे फूडमध्ये आणि क्वालिटी तर खूपच सुंदर आहे आणि सगळ्याची चव खूप सुंदर आहे. आणि मी जर्मनीला असते आणि इथे 1 महिन्यासाठी आले. त्याच्यात मला इकडे यायचं होतं, तर देवाच्या कृपेने येणं झालं आणि आय एम रिअली हॅपी आणि थँकफुल टू द ओनर आणि सगळ्या टीमला खूप थँक्यू.
श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आल्यासारखं वाटतं. अत्यंत प्रसन्न वातावरण, उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था, यामुळे खूप छान वाटतं आणि घरगुती सेवा आहे, त्यामुळे अतिशय मनाला भावलं वातावरण आहे. फ्रेंड्स, अगर आपको आज का वीडियो अच्छा लगा तो प्लीज़ लाइक एंड सब्सक्राइब कीजिएगा एंड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आइकन, ताकि मेरे नए वीडियो के नोटिफिकेशन आपको मिलते रहे. एंड डो नॉट फॉरगेट टू कमेंट्स. थैंक यू फॉर वॉचिंग.